मी जे सोशल मीडियावर बघितलं त्यापेक्षा भयंकर वास्तव आम्ही तिथं अनुभवलंय. त्या पोलिसांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय, त्या पोलिसांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना ताणू मारले हे आम्ही डोळ्याने तिथं बघितलंय. त्यामुळं जर हे आंदोलन जरी संविधान पद्धतीने चालू असलं, शांत पद्धतीने चालू असलं, तरी ह्या सरकारने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय. आणि हीच वेळ आज तुमच्या आमच्या पिढीवर येऊ नये म्हणून आपल्याला आता हे सरकार हलवायचंय. त्यामुळे ह्या तुम्ही असा सपोर्ट करताय ना प्रत्येक गावागावातून, आता हे आपल्याला भारतातून प्रत्येकाला हा सपोर्ट करायचा आणि ह्या सरकारला त्या खुर्चीवरनं उठवायचंय. तर तुम्ही आम्हाला तिथं सोशल मीडियाद्वारे इतकं प्रेम दिलं, त्यामुळे आम्ही तिथं लढू शकलो. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. जरी दिल्लीत नसलो तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन लढत राहणार. आणि तुम्ही पण असेच साथ द्या. आम्ही तिथं 4 दिवस होतो. काही जणांचे फोन येऊन गेले पण उचलता आले नाहीत. भरपूर जणांनी फोन केले की चौकशी करण्यासाठी तुम्ही कसे आहात कसे नाही, त्यामुळं सॉरी म्हणजे उचलू शकलो नाही, माफ करा. आणि तिथं म्हणजे अनुभव नाही शेअर करू शकत मी, इतकं डेंजर आमच्यासोबत घडलेलं आहे. आता तुम्ही सोशल मीडियावर बघतायच, पण सोशल मीडियावर काही खोटं पण दाखवलं जातंय की पोलिसांच्या गाड्या वगैरे फोडल्या. हे काही खोटं पण आहे आणि काही खरं पण आहे. पण का गाड्या फोडणार नाहीत? तुम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय करताय, मग त्यांनी गप्प बसायचंय का? शांत पद्धतीने जर आंदोलन चालू असताना तुम्ही हा अन्याय विद्यार्थ्यांवर करत असताल तर कोण नाही गाड्या फोडणार? प्रत्येकाने या आंदोलनाला सपोर्ट करा. आपल्या घरातलं आंदोलन आहे, तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलन चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवलाच पाहिजे असं मला वाटतं. जय भीम, जय संविधान. तुम्हाला आठवतंय काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे रद्द करावेत म्हणून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मुलाबाळांसह दिल्लीकडे गेले होते. आणि या सरकारनं त्यांना दिल्लीमध्ये येऊ देऊ नये, त्यांना त्या ठिकाणी रोखावं म्हणून त्या रस्त्यावरती खेडे हातरले होते. खेडे हे आपण बघितलंय. त्यावेळेस आपण विचार केला दिल्ली आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं, आपण गप्प बसलो. त्यानंतर पुण्याचा प्रश्न आला. भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारी आमची महिला पैलवान जिच्यावरती दंगल नावाचा चित्रपट आला, तिचं लैंगिक शोषण एखादा सत्तेतला मंत्री करतोय आणि त्यांच्या मार्फत होतंय, ती आवाज उठवते, ती जंतर मंतरवरून ती आंदोलन करते. त्यावेळेस मीडियानं असं वातावरण केलं की ती खोटं बोलते. आम्ही परत गप्प बसलो. का? तर ते त्या मुलीचा पर्सनल प्रश्न आहे. आता परत काय झालं, नीटची परीक्षा झाली. नीटचा पेपर 5 लाखापासून 20 लाखापर्यंत रुपयाला विकला गेला. आणि त्याच्यामध्ये पैशावरती विकत घेतलेल्या पेपरवरती 750 पैकी 750 मार्क पडणारी 160 पोरं पास झाली. आणि आमची गरिबांची, कष्ट करणारी, प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांची पोरं मात्र त्या ठिकाणी 350-400 मार्कांवर देऊन थांबले. आम्ही गप्प बसलो, आम्हाला काही वाटलं नाही. परंतु त्यानंतर लक्षात असं आलं की हा पेपर विकला गेलाय, हा पेपर लीक झालाय. आणि हा पेपर लीक झाला कशामुळे झाला तर आपल्याला टेलिग्रामवरती तो पेपर अवेलेबल झाला म्हणून माहिती झालं तो लीक झालाय. ते जर माहिती झालं नसतं तरी पण आम्ही गप्पच बसलो. कारण का? 750 मार्क पडणारे आमची ऐकत नाही असं समजून आम्ही गप्पच बसलो. मग कुठं आमच्या मनात कुठं असं झगमगत नाही. मी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांबद्दल अजिबात बोलत नाही, ते पहिल्यापासून रस्त्यावरती असतात. मी संपूर्ण भारतीयांसाठी बोलतोय. मग आम्ही गप्प बसतो, आमचं रक्त पेटत नाही. मग एक जजमेंट येतं, त्या जजमेंटच्या टिप्पणीमध्ये या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत साहेब टिप्पणी करतात. काय टिप्पणी करतात की ही जी पोरं आहेत ना आता नवीन, ही 20, 22, 25, 30 वर्षाची पोरं आहेत, ह्यांना काही नोकऱ्या धंद्या नाही द्या, ही माहितीचा अधिकार टाकून जगते ती, ही माहितीचा अधिकार टाकून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून जगते ती, असं सुप्रीम कोर्टाचं सर्वोच्च न्यायाधीश त्यांच्या जजमेंट मध्ये टिप्पणी करतात. आणि ते पोरांना एक संबोधन देतात ही पोरं म्हणजे कॉक्रोचची प्रतिकृती आहेत, ही कॉक्रोचची आवृत्ती आहेत, कॉक्रोच आहे ती. आणि मग तेवढे एका शब्दावरती तेवढा कॉक्रोच म्हणजे झुरळासारखी ह्यांची वृत्ती आहे. आणि तेवढे एका शब्दावरती आमच्या नवीन
20 मधल्या 25 मधल्या 30 मधल्या पोरांना थोडासा कुठे राग यायला लागतो आणि सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना होती. ही काही राजकीय पक्ष नाही, हे पहिलं तर समजून घ्या. आणि हा पक्ष काय म्हणतो की आम्ही कॉक्रोच आहे, आमच्यावरती अन्याय झालाय, आम्ही कॉक्रोच आहे, आम्हाला मान सन्मान दिला जात नाही, आम्हाला नोकरी दिली जात नाही, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं जात नाही. आणि याच्यासाठी हा कॉक्रोच म्हणजे हा युवक भांडायला लागतो, कुठेतरी रक्त पेटायला लागतं. आणि दरम्यानच्या काळात जो नीट पेपर फुटला त्याची नैतिक जबाबदारी घेऊन या देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर ज्या पेपर फुटीमुळं ज्या पोरांनी खरंच अभ्यास केला होता त्यांना त्याचा धक्का बसला आणि जवळपास 22 पोरांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या केलेल्या 22 पोरांना प्रत्येकी आर्थिक मदत मिळावी या रास्त मागण्यांसाठी जंतर मंतरवरती उपोषण चालू होतं. उपोषण चालू झाल्यानंतर तिथं ह्या देशातला एक चांगला शास्त्रज्ञ ज्याला कसलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, ज्याने आयुष्य देशासाठी घालवलं, जो आंबेडकरी विचारांचा आहे परंतु आंबेडकरी जातीचा नाही, मी आवर्जून सांगतो आंबेडकरी विचारांचा आहे परंतु आंबेडकरी जातीचा नाही, तो शास्त्रज्ञ त्या आंदोलनामध्ये येतो आणि म्हणतो की या देशासाठी, देशामध्ये बदल घडवण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रणालीमध्ये बदल घडवण्यासाठी आता कुठंतरी ह्या शिक्षण मंत्र्याला बाजूला काढलं पाहिजे. मग प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की एक शिक्षण मंत्री बदलला किंवा ह्या देशातला एक मंत्री बदलला तर खरंच परिवर्तन घडणार आहे का? तर 100% घडणार नाही. परंतु एक ज्या वेळेस आपण बदलू त्यावेळेस 10 जण त्यावेळेस लीक करताना किंवा त्यांच्या कामात चुकारपणा करताना विचार करणार त्यांचं धाडस होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की आता आपण चुकारपणा केला तरी ह्या देशातले लोक जागे झालेत आणि आपल्याला सुद्धा पदावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं आपण जंतर मंतरवरती बघितलं. काय बघितलं तिथं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्यांनी सांगितलं, आमचे वैष्णवी होते, आमचा दखन होता आणि आमचा सॅम होता, यांनी मार खाल्लाय तिथं. त्यांनी बघितलं तिथं. आपण सगळ्यांनी त्याच्या सगळ्याच क्लिप व्हायरल झाल्या असं अजिबात नाही. आपण बघितलं पोरांना कशा पद्धतीने मारते. एक क्लिप मी आवर्जून बघा म्हणेन, अजून काही डिलीट झालेले नाही इंटरनेटवर. 2 पोलीस अधिकाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी एका महिला भगिनीच्या अशा ठिकाणी काठी खुपसण्याचा प्रयत्न करतोय, खुपसतोय आणि दुसरा पोलीस अधिकारी एकमेकाकडे बघून हसतायत. ही क्लिप बघा तुम्ही. ही जर क्लिप बघितली ना तर प्रत्येक भारतीयाचं रक्त सळसळल्याशिवाय उसळल्याशिवाय राहणार नाही, पेटल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी दाढे वाढवून पायामध्ये बूट नसलेले, चपला असलेले अशी लोक, म्हातारी लोक जी रिटायरच्या नंतरचे असतात अशी लोक त्या ठिकाणी ड्रेस घालून साध्या ड्रेसमध्ये काही लोक अशी मारहाण करतायत, काठीनं मारहाण करतायत. आम्हाला असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि आता तुम्ही ह्याची चौकशी करा आणि जर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा. तर ह्या देशातले सर्वोच्च न्यायालयाचे CJI अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया सांगतायत मला व्हिडिओ बघायला वेळ नाही, तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. आणि जर का अशी परिस्थिती आता ह्या देशामध्ये असेल तर मला असं वाटतं की आता आपण गप्प बसून चालणार नाही. आज आपण बघतोय की अभिजित जितकेच्या आंदोलनाला अख्ख्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतभरातून आणि भारताच्या बाहेर होऊन सुद्धा या ठिकाणी सपोर्ट होतोय. आता जर आपण योग्य पद्धतीनं संविधानिक मार्गाने जर आंदोलन केली तर 100% फरक पडणार आहे. मला या ठिकाणी आयोजकांनी एक विनंती करायची आहे की आपण जसं मागणी करतोय की प्राधान्याने शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याचबरोबर आपली दुसरी मागणी आहे की त्या जे मयत झालेले विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु त्याच्यासोबत अजून एक मागणी मला अशी करावीशी वाटते की त्या ठिकाणी जंतर मंतरवरती जे झालेलं लाठीचार्ज आहे त्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि त्यातल्या दोषींवरती कारवाई करण्यासाठी आपल्या निवेदनामध्ये हे एक वाढवावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर त्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना देखील कॉम्पेन्सेशन सरकारनं द्यावं अशी या ठिकाणी मी मागणी करतो. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार म्हणून थांबतो. काय चालू आहे हे तर माहित असतं. जंतर मंतरवरती झालेला तो हल्ला, लाठीचार्ज या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची जी हालत झाली आहे, जी त्यांच्या मनाची स्थिती झाली आहे, त्यांच्या मनातून अशी एक आग पेटून आली आहे की या देशात आम्हाला लोकशाही देश असून सुद्धा शिक्षणासाठी लढावं लागतं. या देशामध्ये बसलेली जी सरकार आहे ही लोकशाहीचा नुसता मुखवटा घेऊन मागे चालवणारी हुकुमशाही तयार केली आहे. यांनी ही लोकशाही कशाला म्हणतात? लोकांनी राज्य करून लोकांनी दिलेल्या
नेत्यासाठी त्यांनी आपलं ऐकावं. पण या राज्यातील सरकारने ना शिक्षणाचं मुलांचं महत्व काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे काही ऐकलं नाही. दिवसेंदिवस नुसतं देश दौरा करून 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. शिक्षणाचे महत्व ज्याला माहित आहे तो शिक्षण मंत्री व्हावा, जे की शिक्षणामध्ये काहीच माहित नसून सुद्धा आज तो देशाचा केंद्रीय शिक्षण मंत्री आहे. याचा अर्थ समजून घ्या, या देशामध्ये फक्त बीजेपी सरकारचं त्यांच्यामध्ये चालू असलेलं एक षडयंत्र आहे, जे आपल्या विद्यार्थ्यांसमोर येऊ द्यायचं नाही. कित्येक मुलींवरती आज लाठीच्या 13 वर्षाच्या मुलींवरती म्हणजे एक मारणं असेल किंवा काय असेल हे सगळं केलं. यावेळेस सामान्य अधिकार जातो कुठं? जेव्हा पोलिसांनी प्रोटेस्ट करायचं असतं तेव्हा तेच पोलीस सरकारचं ऐकून लहान मुलांवरती जे शांततेत येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. ही कुठली लोकशाही असेल? ही तर तुमची राजेशाही. या राज्यशाहीत आम्हाला राहायचं नाही. जर लोकशाही मान्य नसेल तर तुम्ही तुमचा राजीनामा देऊन भारत सोडून जावा. जे विद्यार्थी शिक्षणाबद्दल आवाज उठवतात त्या विद्यार्थ्यांना ह्यांनी आतंकशाही म्हणतात. तर तुम्ही कोण आहात? भारत विकून तुम्ही शांत बसणार आहात का? शेवटी एकच इच्छा आहे, मी पण एक स्टुडंट आहे. मला असं वाटतं की ज्या आधी 18व्या शतकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले त्यांनी शिक्षणासाठी एवढा लढा केला, त्या क्षणी त्यांना किती त्रास झाला असेल, तोच त्रास आज पुन्हा ते आपल्याला देत आहे. यावरूनच विचार करा, शिक्षण हे एखाद्या मंत्र्याच्या हातात सुखरूप आहे का? त्याची सिस्टीम कशी आहे, काय आहे हे सगळं आज फक्त आपण एक मुलगा तो अमेरिकेत राहणारा, त्या मुलाने फक्त एकदा आवाज उठवला, त्या मागे सगळे आपण त्याच्या कौतुक करत आहोत, त्याच्या मागे पाठीमागे राहतो. पण इतक्या दिवस आपण शांत बसलो होतो का? जर एका विद्यार्थ्याने, हाच समाज आहे, जर एका विद्यार्थ्याने हात हे उचललं, एक आवाज उठवला, तर त्या सरकारने त्याला आतंकवादी म्हणून गप्प बसवायचं. हा कुठला सरकार आहे? सरकार नाही तर नुसतीच त्यांनी राजेशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आणि दुसऱ्या देशामध्ये युवा म्हणजे जे युथ असतात ते आपले कंट्री चालवत असतात, पण या देशामध्ये एक म्हातारा माणूस चालवतो आणि लाखो हजारो विद्यार्थी बेरोजगार होतात. याचा अर्थ काय आहे? थँक्यू, एवढंच बोलायचं होतं. आणि एकच अट आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे चालू केलं होतं आंदोलन, त्या संविधानिक पद्धतीने चालू असणाऱ्या आंदोलनाला सरकारने उत्तर देणं गरजेचं होतं. आणि हे लोकशाहीचे सरकार आहे, लोकशाही आहे, आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि या ठिकाणी लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. तर तसं न करता त्यांनी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने जे विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे आणि आपण सगळेजण मीडियाच्या माध्यमातून बघतच आहोत की यामध्ये मुली आहेत आणि मुलींशी त्यांची जी वर्तणूक आहे ती अक्षरशः चीड आणणारी आहे. अशा सरकारला सत्तेत ठेवणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. जर यांचे सरकारी यंत्रणा जर चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करत असेल तर हे देशाचे रक्षक आहेत की भक्षक आहेत? आज यांनी मुलींवर ज्या पद्धतीने हल्ला केलेला आहे ह्याचा तर निषेध होणं गरजेचंच आहे. याच्यामध्ये एक मुलीचा जीव पण गेलेला आहे आणि तरीही त्यांनी अजूनही कुठलीही ह्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कुठली ऍक्शन घेतलेली नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता त्याच्यावरती कुठलेही भाष्य केलेले नाही. उलट तिथं शांततेत चालू असणाऱ्या आंदोलनात यांनीच गदारोळ घालून चुकीच्या पद्धतीने जे मारहाण करत आहेत आणि त्या मुलांना धारेवर धरत आहेत याचा जाहीर निषेध आहे. आणि आज या ठिकाणी जे आपण या आंदोलनाच्या विरोधात जे निषेध मोर्चा काढलेला आहे याला मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.